एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पती बाहेरगावी गेल्यानंतर त्याच्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह घरातील सोफा कम बेडच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे। फुरसुंगी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। स्वप्नाली उमेश पवार वय 24 राहणार हुंडेकर वस्ती फुरसुंगी असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे। स्वप्नाली पवार ही महिला घरी बेडमध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नाली पवारचा पती उमेश पवार वय 36 याच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। उमेश पवार हा उबर टॅक्सी चालक आहे। त्याला बीड जिल्ह्यातील केजीतील भाडे लागल्याने तो 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता तो गाडी घेऊन निघून गेला होता। त्याच रात्री तो भाडे सोडून परत आला असता त्याच्या घराला बाहेरून कडी होती। त्याने दरवाजे उघडून घरात पाहिले तर पत्नी दिसून आली नाही। त्याने मोटरसायकलवरून परिसरात पत्नीचा शोध सुद्धा घेतला पण ती सापडली नाही। पुढे त्याने घरातील दागिने पैसे व तिचा मोबाईल पाहिला असता तोही मिळून आला नाही। त्यानंतर त्याने सोफा कम बेडमध्ये घरातील दागिने व सोने आहेत का हे पाहण्यासाठी बेड उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला। आतमध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली। त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली। पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। या घटनेबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे यांनी सांगितले की महिलेच्या गळ्याजवळ जखमा आहे। अद्याप शवविच्छेदन झाले नसल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही।